नांदेडच्या पुणेगाव परिसरामधून गोदावरी नदीच्या काठावरून एक कार जी आहे ती थेटपणे गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याची एक घटना सकाळी घडलेली होती। सुरुवातीला हा सगळा अपघात वाटत होता। एसडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं। त्यांच्याकडून ही कार बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न केले गेले। कार बाहेर निघाली। कार मधून 3 मृतदेह सुद्धा पोलिसांनी बाहेर काढले। मात्र या सगळ्याचा तपास करत असताना हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे ज्यांनी आत्महत्या केली आहे ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते। त्यांनी स्वतःच्याच 2 पोटच्या लेकरांना सोबत घेऊन ही आत्महत्या केल्यामुळे नांदेडमध्ये आणि एकंदरीतच शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजलेली पाहायला मिळते। संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मूळचे भोकर तालुक्यातील असलेले शिक्षक सुनील मोरे हे सध्या पोटा बुद्रुक नावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरती शिक्षक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते। त्या गावातली ही सगळी शाळा आहे आणि तिथे अनेक वर्ष काम करत असताना त्यांना त्यांच्याच वरिष्ठांकडून छळ केला जात होता, त्यांचा अपमान केला जायचा। अशा अनेक गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या बाबतीत घडत होत्या। या सगळ्यामुळे कुठेतरी ते नैराश्यात होते। ते एकटेच नाहीयेत, त्यांच्यासारखे आणखी काही जण असल्याची सुद्धा चर्चा केली जाते। पण मुळात घडलं असं की आज सकाळी त्यांनी एक व्हॉट्सअप वरती आणि त्यांच्या इतर सोशल मीडियाच्या अकाउंट्स वरती एक स्टेटस शेअर केलं। ज्या स्टेटसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मित्रांनो, मला माफ करा, मी माझ्या दोन्ही मुलांना संपवून स्वतःचं सुद्धा जीवन संपवणार आहे। आता हे व्हॉट्सअप स्टेटस पाहिल्याच्या नंतर अनेकांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांना जेव्हा कॉल केले गेले, कॉलवरती त्यांनी संभाषण सुद्धा केलेलं आहे। या संभाषणामधूनही असं निष्पन्न होत आहे की त्यांचे जे सहकारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याकडून त्यांची कुठेतरी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता। त्यांना कन्व्हिन्स केलं जात होतं की तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नका। पण या सगळ्यामध्ये ते सातत्यानं एकच गोष्ट वारंवार बोलताना या फोन कॉलमध्ये आढळतात। ते असं म्हणतात की माझ्या लॅपटॉपमध्ये, माझ्या फोनमध्ये सगळे पुरावे आहेत, हे सगळे पुरावे तुम्ही दाखवा आणि इथून पुढच्या काळामध्ये तरी असं घडता कामा नये। माझा शाळेवरती प्रचंड जीव होता, मी या शाळेसाठी, इथल्या मुलांसाठी बरंच काही केलेलं आहे, मात्र त्याच्या बदल्यात मला जे काही मिळालं हे मला आता सहन होत नाही आणि त्यामुळे मी हा टोकाचा निर्णय घेतोय, असं सगळं म्हणताना ते आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडून अनेकदा त्यांना विनवण्या केल्या जातात की तुम्ही अर्धा तास थांबा, तुम्ही 1 तास थांबा, आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतो। मात्र ते कुठल्याही परिस्थितीत काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात। अर्थात हे सगळं म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडून आणखी एक स्टेटस टाकलं जातं, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हातगावचे गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्याकडून आपला छळ केला जात होता आणि त्यामुळेच आपण आत्महत्या करतोय, असं आणखी एक स्टेटस त्यांनी लावलं आणि त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं। अगदी शालेय मुलं आहेत ही, म्हणजे 10-12 वर्षांची दोन्ही मुलं आहेत। मुलाचं नाव सुमित आहे, मुलीचं नाव आहे सारा। या दोघांना सुद्धा आपल्या कारमध्ये त्यांनी बसवलं आणि त्यानंतर पुणेगाव परिसरामध्ये असलेला गोदावरी नदीचा जो काठ आहे त्याच काठावरून त्यांनी त्यांची कार थेटपणे नदीपात्रामध्ये घातली। अगदी वेगात ही कार खाली गेली। सुरुवातीला असं वाटलं की कदाचित हा अपघात असेल, पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणामधला तपास सुरू केला त्यामधून आता या सगळ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। अर्थातच तपासाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतंय। ज्यांच्या बरोबर त्यांचा फोन कॉल झाला होता ते समोरचे व्यक्ती सुद्धा त्यांना फोनवरती हेच सांगताना पाहायला मिळतात की मला सुद्धा त्रास होतोय, मी सुद्धा या सगळ्यामधून सफर होतोय, पण आपण सगळे मिळून लढूयात, आपण सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र करूयात आणि मग आपण लढूयात, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं जिद्द हरू नका, असं म्हणताना ते पाहायला मिळतात। यावरून असं निष्पन्न होत आहे की वरिष्ठांचा जो काही छळ होत होता किंवा वरिष्ठांकडून जो काही दबाव टाकला जात होता त्याला केवळ सुनील मोरे हे एकटेच बळी पडलेले नव्हते, त्यांच्यासारखे आणखी काही लोक सुद्धा आहेत। त्यामुळे पोलिसांकडून आता या सगळ्या लोकांचा सुद्धा तपास केला जाणार आहे, त्यांचे जबाब नोंद केले जातील। नेमका कोणता दबाव होता, असं नेमकं काय घडलं होतं की स्वतःच्या मुलांना घेऊन त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली। या फोनमध्ये ते असंही म्हणतात की माझ्या मुलांवरती सगळेच जण खूप प्रेम करतात, माझी मुलं खूप छान आहेत, हुशार आहेत, असंही ते म्हणताना पाहायला मिळतात। अर्थातच स्वतःच्या मुलांचा जीव घेण्याचा निर्णय कुठलाही बाप माणूस असाच सहजासहजी घेऊ शकत नाही। या सगळ्याच्या मागे खूप मोठं काहीतरी राजकारण असणार आहे किंवा एखादं मोठं षडयंत्र असणार आहे असं आपण म्हणूयात। प्रत्येक ठिकाणी असं पाहायला मिळतं की वरिष्ठांच्या छळामुळे खालचे जे कामगार असतात त्यांच्याकडून नैराश्य त्यांना येणं आणि अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलण्याची प्रकरणं यापूर्वी सुद्धा अनेकदा घडलेली आहेत। विशेषतः जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत
तिथल्या शिक्षकांवरती असलेला जो काही वरिष्ठांचा दबाव असतो, अनेकदा स्थानिक राजकारण्यांचा दबाव असतो, त्या सगळ्यामुळे त्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या काही महाराष्ट्राला नवीन नाहीयेत. त्यातच ही आणखी एक आत्महत्या, पण ही आत्महत्या केवळ शिक्षकाची नाही तर त्याच्यासोबत त्याच्या 2 लहानग्या मुलांची सुद्धा आहे. आणि यापूर्वी त्यांनी जे काही फोन कॉलवरती बोलून ठेवलेलं आहे किंवा जे स्टेटस ठेवलेले आहेत, त्या सगळ्यामुळे खूप मोठा संशय या सगळ्यामध्ये निर्माण झाला आणि अर्थातच आता नांदेड पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला जातोय. कोण कोण दोषी आढळताय, हे गट शिक्षणाधिकारी नेमके कोण आहेत, केंद्र प्रमुख कोण आहेत, हे सगळं शोधलं जाणार आहे आणि या सगळ्यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी ही ग्रामस्थांकडून समोर येत असलेली पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.